विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी। प्रभू श्री राम मंदिराची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत केली स्वच्छता। हिंदू मुस्लिम ऐक्याचे घडले दर्शन, मुस्लिम नागरिक देखील या अभियानात सहभागी। प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापना उत्सवाचा उत्सव मंदिर घर या ठिकाणी सर्वांनी भक्तिभावाने व आनंदाने साजरा करावा। हर्षवर्धन पाटील। इंदापूरमध्ये आज 5 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन। इंदापूर नगरपालिकेच्या प्रांगणात आज 1000पेक्षा जास्त महिला साजरा करणार दीपोत्सव। राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल सहकाऱ्यांसमवेत इंदापूर येथील श्री राम मंदिराची स्वच्छता केली। तसेच उद्या भारताचा सुवर्ण अक्षरात लिहिण्याचा ऐतिहासिक क्षण असून आपण सर्वांनी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनाचा उत्सव गावातील प्रत्येक मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये भक्तिभावाने व आनंदाने साजरा करावा। दिनांक 22 जानेवारी रोजी श्री राम मंदिर येथून शोभायात्रेचे आयोजन केले असून या यात्रेमध्ये सर्व राम भक्तांनी सहभागी व्हावे। इंदापूर नगरपालिकेसमोर प्रांगणात 1000पेक्षा जास्त महिला दीप उत्सव साजरा करणार आहेत। त्यानंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे। सर्व नागरिकांनी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापन उत्सवामध्ये आनंदाने सहभागी व्हावे असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना केले। अनेक भक्तगण या ठिकाणी उत्साहाने सहभागी झाले। सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले। ऐतिहासिक आणि सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा हा उत्सव आहे। प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना अयोध्या या ठिकाणी होणार आहे। तो कार्यक्रम 11 ते 1 या वेळेत होणार आहे। या मंदिरामध्ये सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे। भजन कीर्तन होईल, तसेच प्रभू श्री रामांची भक्ती भावाने पूजा अर्चना केली जाईल। या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर अयोध्या येथील कार्यक्रम दाखवण्यात येईल। सायंकाळी 5 वाजता श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येणार असून ही शोभायात्रा इंदापूर नगरपालिकेपर्यंत असेल। या शोभायात्रेमध्ये सर्व रामभक्त आणि 1 ते 1,500 महिला उत्स्फूर्त सहभागी होणार आहेत। इंदापूर नगरपालिकेसमोर 7 वाजता सर्व महिला दीप उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत। यावेळी आतिषबाजी होणार आहे। नंतर प्रत्येकाला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे आणि सर्वांनी मिळून हे नियोजन केलेले आहे। आपल्या सर्वांनी घरासमोर रांगोळी काढून देवपूजा करून अत्यंत आनंदाने भक्तिभावाने हा उत्सव साजरा करावा। जगाच्या नकाशात अयोध्या महत्त्वाचं शहर आहे। अयोध्या म्हटलं की भारत म्हटलं की अयोध्या ही वेगळी ओळख जगामध्ये आहे। प्रभू रामचंद्रांचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येतो, तो ते संस्कार, ती नैतिकता, ते अधिष्ठान होय। हे सर्व नव्या पिढीसमोर सातत्याने राहावे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। विश्व 24 न्यूज करिता इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम।
जय श्रीराम. आज इंदापूरचं प्राचीन प्रभू रामचंद्रजीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिर स्वच्छताचा अभियानाचा कार्यक्रम झाला आणि अनेक भक्तगण उत्साहानं या ठिकाणी सहभागी झाले. सगळ्या जाती धर्मांचे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि उद्या एक ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षर लिहिण्यासारखा उद्याचा हा दिवस आहे. प्रभू रामचंद्रजींचा प्राणप्रतिष्ठा उद्या अयोध्येला होणार आहे आणि तो कार्यक्रम 11 ते 1 वाजेपर्यंत होणार आहे. ह्या मंदिरामध्ये ट्रस्टीज आणि इतर सगळ्या लोकांनी उद्या 11 ते 1 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. मी पण आवाहन करतो की सर्वांनी जे रामभक्त आहेत त्या सर्वांनी या कार्यक्रमाला यावं. हा जो कार्यक्रम आहे हा कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या संघटनेचा नाही, हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे आणि त्यांनी सर्वांनी यावं असं आवाहन करतो. उद्या 11 ते 1 वाजेपर्यंत इथं भजन कीर्तन होईल, पूजा होईल आणि बरोबर 1 वाजता आरती होईल असं नियोजन इथं झालेलं आहे. त्यानंतर महाप्रसाद होईल. उद्या 5 वाजता एक शोभायात्रा इंदापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काढायचं ठरवलेलं आहे आणि जवळजवळ 1 ते 1,500 महिला उत्स्फूर्तेनं ह्या शोभायात्रेमध्ये येणार आहेत आणि त्याचबरोबर सगळे तरुण व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, शेतकरी, युवक, मुलं मुली ज्यांना ज्यांना ह्या शोभायात्रेमध्ये यायचं आहे त्या सर्वांनी यावं आणि अत्यंत आनंदामध्ये उद्या ती शोभायात्रेचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. इंदापूर नगरपालिकेच्या समोर बरोबर 7 वाजता ही शोभायात्रा येईल आणि तिथं जेवढ्या महिला येणार आहेत त्या सगळ्या महिलांच्या हस्ते तिथं दीप उत्सव होणार आहे आणि जेवढ्या महिला येतील तेवढे दीप उत्सव करण्याचं नियोजन झालेलं आहे. त्यानंतर आतषबाजी होईल आणि त्यानंतर महाप्रसाद आलेल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी दिला जाईल असं सर्वांनी मिळून हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने उद्या आपापल्या घरासमोर रांगोळी काढावी, आपापल्या घरासमोर आपापल्या देवघरामध्ये पूजा अर्चना रोजच आपण करतो, पण उद्या थोडी एक वेगळी पूजा प्रभू रामचंद्रजींच्या प्राणप्रतिष्ठेचा ज्याला 500 वर्षापेक्षा अधिक काळ आपल्याला लागला. अयोध्या जगाच्या नकाशावर एक महत्त्वाचं शहर आहे. अयोध्या म्हणलं की भारत, भारत म्हणलं की अयोध्या आणि म्हणून एक वेगळी ओळख जगामध्ये ही अयोध्येच्या माध्यमातून होती आणि अयोध्या म्हणलं की प्रभू रामचंद्रजींचा विचार हा प्रत्येकाच्या मनामध्ये येतो आणि म्हणून ते संस्कार, तो विचार, ती नैतिक अधिष्ठान ही नव्या पिढीसमोर सातत्यानं राहावी म्हणून उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपापल्या घरासमोर गुढी उभा करावी आणि प्रत्येक गावामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये 750पेक्षा जास्त मंदिर आहेत. त्या प्रत्येक मंदिरामध्ये हे असेच कार्यक्रम त्या गावातली लोक, प्रत्येक गावाचं ग्रामदैवत आहे, प्रत्येक गावामध्ये दरवर्षी यात्रा होतात, तर ते जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदेवतामध्ये सुद्धा हे कार्यक्रम प्रत्येकाने करावेत अशा प्रकारचं नियोजन अत्यंत आनंदामध्ये
याच्यावर कोणाचं बळजबरी नाही, काय नाही. ज्याची इच्छा असेल त्यांनी हा कार्यक्रम करावा आणि शक्यतो महाप्रसाद त्यानंतर काहीतरी गोड प्रत्येकाला मिळावं, प्रत्येकाने आनंद व्यक्त करावा. जशी आपण दिवाळी, पाडवा, दसरा साजरा करतो त्याहीपेक्षा एक आगळा आणि वेगळा आनंदाचा उत्सव साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी प्रभू रामचंद्रजींच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं एवढी नम्र विनंती करतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.